अधिकारी आरोग्य अधिकारी आरोग्य अधिकारी मच्छर भगाओ मच्छर भगाओ एक मच्छर जीवाला धोका एक मच्छर जीवाला धोका आरोग्य अधिकारी आरोग्य अधिकारी मच्छर हटाओ मालेगाव बचाओ मच्छर हटाओ मालेगाव बचाओ महानगरपालिकेचं करायचं काय एक मच्छर जीवाला धोका एक मच्छर हाय कमिशनर हाय हाय कमिशनर हाय हाय कमिशनर हाय हाय कमिशनर हाय कमिशनर हाय वाढलेला आहे आम्ही शांततेच्या मार्गाने मालेगाव शहरात मोठ्या प्रमाणावर डासांचा प्रादुर्भाव नागरिकांना सहन करावा लागत आहे। या डासांच्या चावण्यामुळे मोठ्या प्रमाणावर शहरात मलेरियाची हिवतापाची साथ चालू आहे। त्याचबरोबर या डासांच्या प्रादुर्भावामुळे मालेगाव शहरातल्या नागरिकांचं आरोग्य प्रचंड प्रमाणात धोक्यात आलेलं आहे। मालेगाव शहरातील नागरिकांचं आरोग्य धोक्यात आल्यामुळे आज रामदास काकांच्या नेतृत्वाखाली सार्वजनिक नगरी सुविधा समितीच्या व मालेगाव शहरातील तमाम सर्व सामाजिक संघटनांच्या वतीने मालेगाव महानगरपालिकेवर या ठिकाणी प्रतिकात्मक डासाचा दहन करण्यासाठी आपल्या विशेष बांधवांच्या उपस्थितीत हा मोर्चा या ठिकाणी आपण आणलेला आहे। एक मच्छर जीवाला धोका कमिशनर हाय कमिशनर हाय एक मच्छर जीवाला धोका एक मच्छर जीवाला धोका एक मच्छर जीवाला धोका मच्छर हटाओ मालेगाव बचाओ मच्छर हटाओ मालेगाव बचाओ पार्किंगची व्यवस्था आम्ही तृतीय पंक्ती आणि भरत भाऊ आणि रामदास काका यांना पाठिंबा द्यायला आलेलो आहे। तर आमची मागणी करावं प्रशासनानं आमची मागणी स्वीकार करावी म्हणून आम्ही इथं आलेलो आहे। मच्छर हटाओ मच्छर हटाओ मच्छर हटाओ पार्किंग व्यवस्था पार्किंग व्यवस्था पार्किंग व्यवस्था एक मच्छर एक मच्छर एक मच्छर हाय 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 रितसर सामाजिक लोकांना प्रवेश का मिळत नाही। सर्वप्रथम आम्ही या गोष्टीचा निषेध करतो का महानगरपालिकेने गेट का बंद केलं। आमच्याकडून काही धोका आहे का याचा खुलासा करावा मगच गेट बंद। बंधूंनो, आज सामाजिक बांधिलकीला समजून आपण इथे उपस्थित झालात आणि या मोर्चाला पाठिंबा देण्यासाठी मालेगाव शहरातील तृतीयपंथी सुद्धा सहभागी झाले। त्याच्याबद्दल सर्वांचे धन्यवाद आणि आभार। तृतीयपंथी सामील होण्याचं कारण एकच आहे, ते सुद्धा या देशाचे घटक आहेत, या समाजाचे घटक आहेत। इतरांना डास चावतो त्याचप्रमाणे त्यांना सुद्धा डास चावतो। या शहरात अनेक वेळा आम्ही वेळोवेळी आंदोलन केले, अनोखे आंदोलन केलं। 18/12/2023ला लोटांगण घालत आंदोलन करून 2 किलोमीटर पासून महानगरपालिका द्वारपर्यंत आम्ही आलो। त्या टायमाला महानगरपालिकेने आम्हाला एक लेखी निवेदन दिलं होतं का तुमच्या सर्व मागण्या आम्ही मान्य करू, परंतु आजपर्यंत कुठल्याही मागणीला त्यांनी मान्यता दिलेली नाही। सर्वप्रथम आमची एक मागणी होती, पार्किंग व्यवस्था झाली पाहिजे। या शहरात पार्किंग व्यवस्था नसल्यामुळे जागोजागी शहर वाहतुकीचे प्रॉब्लेम येतात। रस्त्याने जाण्या येण्यासाठी कोणालाही सुविधा नाही। पोलीस प्रशासनही झोपले आहे, महानगरपालिकाही प्रशासन झोपले। महानगरपालिका म्हणजे राम भरोसे हिंदू हॉटेल, गलास फुटेल का गलास तुटेल यांना काही घेणं नाही, फक्त एक सोयऱ्याला सुतक नसतं। त्याप्रमाणे या मालेगाव नागरिकांची जाणीव ठेवून त्यांना कुठल्याही सोयऱ्या सुतक नाही।
दुसरी मागणी होती, जागोजागी खड्डे केलेले आहेत, नगरपालिकेनेच केलं. लिकेज पाईपलाईन वरती ते खड्डे बुजवावा, ते खड्डे अजूनपर्यंत बुजले. तिसरा विषय होता मालेगाव शहरात अस्वच्छता, अनियमित अस्वच्छता असते. रमजान सारखा सण असून सुद्धा जागोजागी कचऱ्याचे ढीग लागलेले आहेत. त्या अस्वच्छतेमुळे मालेगावकरांचं आरोग्य धोक्यात येऊन एक डास उत्पादक केंद्र या मालेगाव शहरात तयार झालेलं आहे. त्या डास उत्पादक केंद्रामधून जितकी लोकसंख्या नाही मालेगावची, त्याच्या 10 पट डास तयार होतात. रात्री झोपू देत नाही, दिवसा जेवण करू देत नाही. बंधूंनो, गुड नाईट लावा किंवा कंबळ लावा, काहीच फरक पडत नाही. डास जेवणातही पडतात, डास डोक्यावरही बसतात, डास कुठे कुठे बसतात त्याचं वर्णन करणं अयोग्य राहील. पण मी म्हणतो कमिशनरला इथे डास सावध नाही. मी तर म्हणाल मक्खन पे नखीर खींचने वाले कमिश्नर, जरा नीचे आके देख ले जमीन पे, एक नखीर तू पत्थर पे भी खींच दे, इस मालेगांव से मच्छर तो हटा दे. कितना कोटी रुपया ये कॉर्पोरेशन को मिलता है मालेगांव शहर के विकास के वास्ते, मगर हमारा शहर आज भी बकास है. कहीं पे दिवाली है तो कहीं पे दसरा है तो कहीं पे होली है. मैं मानता हूँ अमन कमेटी की शहर के अंदर मीटिंग होती है, सब 1 क्लास ऑफिसर बैठे रहते, शर्मायादार बैठे रहते, बड़े बड़े बातें किए जाती, या फलाना हो जाना चाहिए, बिस्ताना हो जाना चाहिए. यहाँ पे कोई किसी का काम नहीं होता. एक बंदा रमजान के अंदर हाथ जोड़ के कमिश्नर को बोलता था, कमिश्नर साहब इस मालेगांव से मच्छर हटाओ. बेहद दुख है, बेहद परेशानी है, हमको रात को नींद नहीं आती, और कम से कम ये रमजान के वास्ते तो कुछ प्रोटोकॉल बनाओ. अरे वो तो हात जोडून विनंती करत होता, मराठी भाषेत बोलतो थोडं, वो हाथ जोड़ के विनंती कर रहा था, मगर इनको उसका कोई एहसास नहीं. आज रमजान ईद के वास्ते कमिश्नर थे, वहाँ पे PSI थे, API थे, उसके बाद में डिप्टी साहब थे, जिला उपाधिकारी नहीं थे, प्रांत साहब थे, तहसीलदार थे. मालेगांव शहर में सब विषय के ऊपर होता, मगर सबसे ज्यादा अगर बातचीत होती और तहकीकात होती तो कॉर्पोरेशन. फिर कमिश्नर हमारे डर के वजह से नहीं गए, वो क्यों नहीं आए, उनकी मर्जी. पर ये हम आज के मोर्चे के लिए हम ये निवेदन दे रहे हैं. अगर कमिश्नर ने हमारा आज का मोर्चा निवेदन स्वीकार नहीं किया और इस पे जल्द से जल्द कार्रवाई नहीं की, तो अगली कार्रवाई हम नरवंशी लोग किन्नर हम करेंगे. हमारी मांगे पूरी करो, हमारी मांगे पूरी करो. मच्छर हटाओ, मालेगांव बचाओ, मच्छर हटाओ, मालेगांव बचाओ. पार्किंग व्यवस्था झालीच पाहिजे. सरकार और सगळे येऊ त्यांच्या हाताने तुम्ही घ्या, आमच्या हाताने चालत नाही.